नमस्कार सर्वांना, आजच्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर चला, सकाळीच लवकर उठलेली मी, कारण आज मला 2 डब्यांची ऑर्डर होती. एक होती व्हेज आणि एक नॉनव्हेज. तर व्हेजमध्ये मी केलेलं आपल्या नेहमीचंच वांग मसाला, कारण त्यांचीच हे होती की वांग मसाला पाहिजे होतं, कारण त्यांना पहिलं आवडलेलं. त्यानंतरला मग त्या वांग मसाल्याची भाजी आपली झालेली बनवून, त्यानंतरला मग चपात्या करायला घेतलेल्या. 2 डबे होते म्हणून चपात्या भरपूर करायच्या होत्या. तर इकडे आपल्या पटापट मी चपात्या करून घेतल्या आणि त्यानंतरला नॉनव्हेजमध्ये त्यांनी पापलेट दिलेली, तर थोडेसे फ्राय केलेले आणि थोडासा रस्सा केलेला. तर इकडे खूप एकदम हे झालेलं, मला घाम वगैरे सुटलेला, कारण गरमीचं जेवण बनवायचं म्हणजे खूप कंटाळा येतो किचनमध्ये. त्यानंतरला मग तन्वीला भरवलेलं. तन्वी स्कूलमधून आलेली. तन्वीला वांग्याचं भरीत ती खात नव्हती, कारण तिला ते एकदम तिखट इकडे तिकडे लावते म्हणून. तर मी भरवलं. त्यानंतरला थोडंसं कोकम सरबत प्यायला. मग संध्याकाळी आवरून पुन्हा चहा घेतली. तर आज जेवण बनवायचं नव्हतं जास्त काही, तर संध्याकाळसाठी तर कैरी होती आंब्याची. तर मस्तपैकी भेळ आणि कोबीही होता. तर कोबीची भाजी यांना खायची नव्हती, तर म्हटलं मस्तपैकी चायनीज भेळ घरच्या घरी करूया. तर इकडे ते मला हेल्प करत होते, कारण माझ्या हात जरा दुखत होता डावा, त्याला पट्टी बांधून मी ठेवलेली. तर इकडे पाहू शकता की ती कवळी कैरी होती, खूप मस्त लागली. आणि इकडे कोबी चिरून घेतलेली, त्यामध्ये कोथिंबीर, त्यानंतरला कैरी बारीक करून, मिरची सगळं टाकून, त्यानंतरला मग इथे बारीक तुम्ही पाहू शकता तुकडे करून सगळे बारीक केलेले आहेत. त्यानंतरला आपली शेव टाकलेली आहे. तर शेव तुम्हाला कुठेही मिळू शकते, तुम्हाला माहिती आहे चायनीज वेलची शेव. तर ही जाडीवाली शेव होती. तर ती जाडीवाली शेवमध्ये त्यानंतरला मग आपण शेजवान चटणी आणलेली, मी 2 पॅकेट आणलेले, कारण आम्हाला दोघांना खायचे होते. 2 पॅकेट शेजवान चटणी टाकलेली. त्यानंतरला मग केचप टाकलेला. तर इकडं मस्तपैकी एकदम तिखट अशी झणझणीत शेव आपली भेळ आपली झालेली तयार. तर इकडे पाहू शकता मस्तपैकी खूप सुंदर लागत होती भेळ. आणि भेळ वगैरे खाऊन मग नंतरला मग मी चालायला गेलेली. तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू